हॅलो, नमस्ते बालमित्रांनो. आपण पाहत आहोत ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी. आता यामध्ये प्रकरण आहे अंकाची स्थानिक किंमत, प्रकरण 4, पान नंबर आहे 93. आता काय आहे, कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्याच्या एकक, दशक, शतक, हजार, दसहजार, लक्ष, दशलक्ष अशा स्थानांवरून ठरत असते. ठीक आहे. आता जसे की उदाहरण बघा, 3248 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत म्हणजे एकक, दशक, शतक, शतक स्थानावर आहे म्हणून 200 ही ह्याची स्थानिक किंमत आहे. आणि तसंच 4ची स्थानिक किंमत ही 40 आहे, एकक दशक स्थानकावर आहे. आता ह्याला एकक आपण लक्षात घेऊया. ह्या 8च्या पुढं एखादा पण शून्य आहे का? नाही, म्हणून 8ची स्थानिक किंमत 8. आता 4च्या पुढे एक अंक आहे, मग 4च्या पुढे एक शून्य द्यायचा म्हणजे 4ची स्थानिक किंमत 40. 3च्या पुढे किती अंक आहेत? 2 आहेत. 3च्या पुढे 2 अंक आहेत. हे 2च्या पुढे 2 अंक आहेत. 2च्या पुढे 2 अंक आहेत तर 2 शून्य द्यायची. ठीक आहे, म्हणजे 2ची स्थानिक किंमत. आता 3च्या पुढे किती आहेत अंक? 3 अंक आहेत. 3च्या पुढे 3 अंक म्हणून 3 शून्य द्यायचे. ही साधी सोपी सहज समजण्यासारखी पद्धत आहे ही. किंवा आता 4, 3, 2, 5, 6, 7. आता यामधल्या 4ची स्थानिक किंमत किती? काहीच मोजायची गरज नाही. ह्याच्या पुढे किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5. मग 4च्या पुढं 5 शून्य द्यायचं. 1, 2, 3, 4, 5 एवढी ह्याची स्थानिक किंमत आलेली आहे. लक्षात येते? हां. आता पुढं प्रश्न पहिला बघूया. या संख्येतील हजार व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. हजार व एकक आणि एकक, दशक, शतक, हजार. मग किती झालं? 7000 वजा 4. ठीक आहे. आपल्याला जे करायचं आहे त्याला महत्त्व द्यायचा, प्रश्न नीट लक्षात घ्यायचा, काय करायचं आहे हे समजलं पाहिजे. तर यांचा फरक किती आहे? 10तनं 6 गेले, 10तनं 4 गेले, 6 उरले, हातच्याला 1, 10तनं 1 गेला, 9 उरले, हातच्याला 1, 10तनं 1 गेला, 9 उरले, हातच्याला 1, 7तनं 1 गेला, 6 उरले. ही वजाबाकीची आमची जुनी पद्धत आहे. तुम्ही तुमची पद्धत करू शकता. ही वजाबाकी करताना अशी पण करायची, इथं 6 करायचं, इथं 9, इथं 9, इथं 10 असं केलं तरी ही वजाबाकी होती. 10तनं 4 गेले 6, 9तनं 9शी 9, 9शी 9, 6शी 6. ठीक आहे, अशी पद्धत करायची आहे. मग याचं उत्तर किती आलं? 6996. काय आलं? 6996 म्हणजे 6996. पर्याय क्रमांक 2 आलेलं आहे. आता प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत 5000 आहे? आता इथं 5000 म्हणजे समजूयात आपण किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. या 5च्या पुढे 1, 2, 3, 4 अंक आहेत म्हणजे ही तर नाही. या 5च्या पुढे किती आहेत? 3, 1, 2, 3 आहेत म्हणजे ही आहे 5000. किंवा असं समजूया, एकक, दशक, शतक, हजार. हे हजार स्थानी आहे म्हणून 5000. ठीक आहे. आपण कोणत्याही पद्धतीने समजून घेऊया. जेवढ्या लवकर आपल्याला उत्तर काढता येईल तेवढ्या लवकर उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर या संख्येतील 5 व 3 या संख्यांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार विचारलेला आहे. 5 व 3च्या स्थानिक किमतीचा. 5 व 3ची. 5ची स्थानिक किंमत किती? 500. 3ची स्थानिक किंमत किती? 3. याचा गुणाकार केला 5 त्रिक 15. किती शून्य आहे? 2 शून्य. 1500. 1500. प्रश्न आहे चौथा. या संख्येतील 2, 9 आणि 8 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 2, 9 आणि 8. आधी मोठी संख्या घेऊयात म्हणजे 9. 9च्या पुढे किती आहेत? 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 शून्य दिले. 2च्या पुढे किती अंक आहेत? 2 म्हणजे 200. 8 म्हणजे
80 ह्यांची बेरीज करा. 0 8 2 अशी 2 0 अशी 0 9 अशी 9 90,280. 90,280 पर्याय क्रमांक 3. 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात कमी आहे? हे लक्षात घ्या, कमी आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न असतो जास्त आहे. 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज कमी आहे. आता ही 700 आणि 7 707, हे 7000 आणि 700 म्हणजे किती झाले? 7700. हे किती झाली आहे? 7000 आणि 7 म्हणजे 7007. 7007. या 7ची किती आहे? 700. ह्याची किती आहे? 70 म्हणजे 770. आता सर्वात कमी म्हणल्यावर कोणती आली? तर ही तर 1000 आहे, ही तर 1000 आहे. ह्या दोन्हीपैकी आपल्याला तुलना करायची. मग कोणती कमी आहे? तर 707. म्हणजे ह्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. सहज समजण्यासारखं आहे, सहज सोपं आहे. लक्ष दिलं तर आपल्याला समजतं. प्रश्न 6वा, या संख्येतील 9, 6 व 8 याच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? पुन्हा तसंच विचारलंय. 9चा प्रश्न. 9च्या पुढं अंक किती? 1 2 3 4. 9च्या पुढं 1 2 3 4. अंक मोठे काढायचे, सुटसुटीत काढायचे. पुन्हा 6ची स्थानिक किंमत किती? 600. 8ची स्थानिक किंमत किती? 8. यांची बेरीज करा. एका खाली एक अंक लिहायचे. ही 8, हे झालं 0, हे झालं 6, हे झालं पुन्हा 0, हे झालं 9. 9 0 6 0 8. 9 0 6 0 8. 9 0 6 0 8 ही बेरीज आहे. ठीक आहे. 7वं उदाहरण आहे, या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता 5 या अंकाच्या, या 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक, स्थानिक किंमत. 5ची स्थानिक किंमत किती आहे? या 5000. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. वजा 50. तुमची आत्ताची पद्धत वापरू आपण. 0तनं 0 गेले 0. आता 0तनं 5 जातात का? नाही. मग याला काय केलं? याला केलं 10. इकडचा एक इकडे घेतला, ह्याला 5ला केलं 4. इकडच्याला केलं तर 10. पण इकडचा एक इकडे घेतला म्हणून इकडे 9. 10तनं 5 गेले, 5 उरले. 9 9, 4 4. 4950. तुम्ही वजाबाकी तुमच्या पद्धतीनं करा. त्याला काय अडचण नाही. वजाबाकी तर तुम्हाला छान प्रकारे येतेच आहे. 4950 पर्याय क्रमांक 1. 8वं गणित आहे, या फुलीच्या जागी, या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 2970 आहे, तर फुलीच्या जागचा समान अंक कोणता? आता फार सोपं असतं. फरक म्हणलं नाही, फरक 2 अंक आहे ना, 2च्या पुढचा अंक 3, इथं 3 येतो. बस एवढंच लक्षात ठेवायचं. स्थानिक किमतीतील फरक 2970 आहे. 2च्या पुढचा अंक 3. आता करून बघा काय आहे. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे ह्याची 3ची स्थानिक किंमत किती आली? 3000. पुन्हा एकक, दशक ही 3 म्हणजे 30. यांच्यातील फरक फरक किती येतो बघा? 2970 येतो का? 0तनं 0 गेले 0. 10तनं 3 गेले 7 उरले. 10तनं हातचाला 1. 10तनं 1 गेला 9 उरले. हातचाला 1. 3तनं 1 गेला 2. 2970 आहे फरक. म्हणजे उत्तर येतं त्या फुलीच्या जागी 3. नाही समजलं? आणखीन एकदा बघू आपण. फरक किती सांगितलं आहे? 2970. म्हणजे निश्चितपणे 2970 म्हणजे याच्या ठिकाणी 2पेक्षा मोठी संख्या असणार आहे. म्हणजे 2पेक्षा मोठी संख्या म्हणल्यावर 2 तर येणार नाही आणि 1 पण येणार नाही. म्हणजे 4 किंवा 3 येणार आहे. आता समजा आपण पर्याय इथं 4 घेऊन बघितलं. 4 घेऊन बघितलं तर ह्याची काय संख्या होईल? हे 4000 वजा
40 बरोबर किती वजाबाकी येते? शून्यातनं शून्य गेले 0, 10तनं 4 गेले 6, हातच्याला 1, 10तनं 1 गेला 9 उरले, हातच्याला 1, 4तनं 1 गेला 3 उरले, 3960. पण आपल्याला फरक सांगितला आहे 2970, म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाही. हे पर्याय क्रमांक 2 येणार नाही, ह्याचं उत्तर 4 येणार नाही. म्हणून ह्याचं उत्तर हेच येतं, पर्याय क्रमांक 4. 3000 मधनं 30 गेलं की 2970 उरतं आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात कमी आहे? सर्वात कमी विचारलेली आहे. आता ह्या 7च्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 7ची स्थानिक किंमत ही 7000, हे 700 म्हणजे 7700, ही 700 आणि 7 म्हणजे 707, ही 700 आणि 70 म्हणजे 770. हे 7ची स्थानिक किंमत 7000, या 7ची स्थानिक किंमत 7, यांची बेरीज किती आली? 7007. कळालं? हे 770 कसं आलं? हे 700 अधिक 70 बरोबर 770. ठीक आहे. मग आता कोणती कमी आहे? 7700, 7007, म्हणजे हे 7000 आहे, 1000 आहे, 1000 आहे, म्हणजे हे 2 तर गेले. हे 700 आहे, हे 700 आहे. मग 707 मोठं का 770 मोठं? हे 770 मोठं. आपल्याला सर्वात कमी विचारलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येतं. रफ काम करायला घाई करायची नाही, रफ काम भरपूर करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला उत्तर सहजासहजी सापडेल. या 5 अंकी संख्येतील फुलीच्या जागी एकच अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार 25000 आहे, तर ती संख्या कोणती? आता स्थानिक किमतीचा गुणाकार 25000. बघा इथं लक्षात घ्या, 25 आहे 5चा वर्ग, 5 5 25, म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी 5 संख्या असणार आहे. वर्गसंख्या आपणाला पाठ असली पाहिजे. वर्गसंख्या म्हणजे 1 गुणिले 1, 2 गुणिले 2, 3 गुणिले 3, 4 गुणिले 4, 5 गुणिले 5, 6 गुणिले 6, 6चा वर्ग 36. ह्या सगळ्या 10पर्यंत, 20, 25, 30पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. ते ज्यावेळेस वर्गसंख्याचा उदाहरण येईल त्यावेळेस आपण समजावून सांगू. तर आता ह्यांचा गुणाकार, आता ही 5 ठेवलं म्हणजे ही 5 5 7 झालं, तर ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 500. या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 50. यांचा गुणाकार केला, 5 5 25 आणि 1 2 3 0, 1 2 3 0. हे आलं का फरक? बरोबर आपला, म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी 5 हा अंक आहे, म्हणजे 38557, 38557. पर्याय क्रमांक 1. 11वं उदाहरण आहे. या संख्येतील 7 पूर्वी आलेल्या 4ची स्थानिक किंमत किती? आता 7 पूर्वी, 7 डबल आलेले, 7 पूर्वी म्हणजे 7च्या आधी अंक आलेला आहे 4. हा 7च्या पूर्वी आलेला जो 4 अंक आहे याची स्थानिक किंमत किती? तर 4. ह्याच्या पुढे किती आहेत? 1 2 3 4. 4च्या पुढं 4 शून्य, 4च्या पुढं 3 शून्य नाही, 4च्या पुढं 4 शून्य, 1 2 3 4 झालं. पर्याय क्रमांक 4. सोपं आहे. काय गणित असतात त्याची ट्रिक वापरली की सहज सोपं असतं, पटकन समजून जातं. प्रश्न आहे 12वा. या संख्येतील 1000 व एकक, हे 1000 व एकक लगेच अंडरलाईन करायचं. प्रश्न अर्धाच वाचला आपण, आहे की नाही? एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजे वजाबाकी. ही 5000 वजा 4, 10तनं 4 गेले 6 उरले, हातच्याला 1, 10तनं 1 गेला 9 उरले, हातच्याला 1, 10तनं 1 गेला 9 उरला, हातच्याला 1, 5तनं 1 गेला 4, 4996. कुठं आहे 4996?
पर्याय क्रमांक 4ला आहे. ठीक आहे. प्रश्न 13वा, खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येतील 4ची अंकाची स्थानिक किंमत 400 येईल. आता सगळ्यांची स्थानिक किंमत लिहू. याची स्थानिक किंमत किती आहे? 400. प्रश्न तर पर्याय क्रमांक पहिलाच येतोय. खात्री करून बघू. आता इथं तर बघा, इथं तर लईच यायला लागली. 40,000, पुन्हा 4,000, 40 आणि 4, म्हणजे हे तर नाहीच. या 4ची स्थानिक किंमत 40, या 4ची स्थानिक किंमत 4,000. आपल्याला काय म्हणाले? 400 म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. प्रश्न आहे 14वा, या संख्येतील 3 आणि 2 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार कोणता? 3 हे 3 आणि हे 2, मोठी संख्या आधी घ्या. मोठी संख्या 2ची स्थानिक किंमत 200, 3ची स्थानिक किंमत 3, यांचा गुणाकार किती? म्हणजे 3 0 0, 3 0 0, 3 2 6, 600. लक्षात आलं? आणि प्रश्न लास्टचा 15वा, की पुन्हा प्रश्न तसा आला. फुलीच्या स्थानिक किमतीतील फरक 5,940 आहे. तर ह्या 5च्या पुढचा अंक घ्यायचा. 5च्या पुढचा अंक येतो 6. आता मग कोणती संख्या तयार झाली? 9 6 3 6 4. इथं फुली होती, इथं फुली होती, आहे की नाही? मग ह्या 6ची स्थानिक किंमत किती आली? ही 6,000 वजा 60, 0, 10तनं 6 गेले, 4 उरले, हातच्याला 1, 10तनं 1 गेला, 9 उरला, हातच्याला 1, 5तनं 1 गेले, 6तनं 1 गेला, 5,000. 5,940 आलेली आहे. म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी 6 अंक आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, 5 म्हणल्यानंतर 5च्या पुढचा 5पेक्षा मोठी संख्या असते. 5पेक्षा मोठी संख्या म्हणजे ही 4 नाही आणि 5 पण नाही. मग 6 किंवा 9 आहे. तर 9 आपण 9 बघायची गरजच नाही. ह्याच्या पुढचा अंक तुम्हाला ही साधी सोपी ट्रिक आहे. लक्षात आलं? ओके, थँक्यू.